कसे आहे? मजेत ना? आम्ही पण मजेत. तर आमच्याकडं खूप पाऊस चालू आहे आणि मी आज तुम्हाला सांगणार आहे गायांची माहिती. तर आम्ही गाया थोड्याच ठेवतो, 4-5च गाय आहे आमच्याकडं. पण आम्ही का ठेवतो? हे बा, आमच्याकडं खूप पाऊस चालू आहे. तर पाऊस चालू जरी असला ना तरी आपण त्या गायांचं काम करतोच, कारण त्यांचं केल्याशिवाय काम म्हणजे गायांचं काम पुरं केलंच पाहिजे. आणि आपल्याला पण एक चालना भेटते मनाला, काहीतरी काम केलंच पाहिजे. आणि गाया जर नसल्या तर आपण नुसतं झोपाच घेऊ, बरोबर आहे की नाही? आणि तर म्हणजे काहीतरी असं केलंच पाहिजे. त्याच्यामुळं आम्ही गाया थोड्याच ठेवतो. गाया काही लई नाही, आमच्या थोड्याच आहे. पण काहीतरी असं हे पाऊस चालू झाल्यावर काहीतरी केलंच पाहिजे आणि आपण ते काम पूर्णच करतो जे आहे ते. खूप खूप पाऊस चालू आहे आमच्याकडे. असा मस्त मनसोक्त पाऊस झाला. खरंच विठुरायाला म्हणा, बाबा तुझं काय नको, सोनं चांदी, फक्त शेतकऱ्याच्या मालाला, कष्टाला यश येऊ दे, एवढीच अपेक्षा आहे. आणि सर्व शेतकरी हे खूप कष्ट करीत असतात, त्याच्यामुळं त्यांच्या पेरलेल्या मालाला भाव आलाच पाहिजे, कष्टाला यश आलंच पाहिजे. कारण प्रत्येक शेतकरी हा कष्टच करीत असतो. आम्ही गाया थोड्याच ठेवतो, काही माल करीत असतो. गायांना चारा पण आहे, भरपूर करावा लागतो, पण पावसाळ्यात चारा काढणं सुद्धा होत नाही. त्याच्यामुळे काही वाळेल चारा पण असू द्यावा लागतो हाताखाली आणि काही हिरवा चारा पण असून द्यावा लागतो. बघा, खूप पाऊस चालू आहे आणि पाऊस पडल्यावर जरा बरं वाटतं. मस्त पावसाची मजा घेता येते. हां, खूप पाऊस चालू आहे. असा मस्त पाऊस आलेला आहे, जोरदार आलाच पाहिजे. पावसाशिवाय खरंच काही नाही, पाऊसच आला पाहिजे. काही जणांचे माल पावसावर वाचूनच जात्या, त्याच्यामुळं पाऊस खरा महत्त्वाचा असतो. पाऊस आलाच पाहिजे. आणि आता सर्व आमच्या सर्व पेरण्या झालेल्या आहे. पाऊस आला, खरंच खूप भारी वाटतं. असं सगळं काम आल्यावर आवरल्या म्हणजे सगळं पेरण्या ते अख्खं झालं, मग पाऊस आला खरंच. आणि आमचं घरचं पेरणी यंत्र आहे, त्याच्यामुळं खरंच पेरण्या पटकन आवरल्या. म्हणजे घाईने, तसं घरचं असलं माणूस घाईनेच करतं, बरोबर आहे की नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.